तर आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर देशभरामध्ये विद्यार्थ्यांकडनं जल्लोष केला जातोय। थेट जाऊयात वांद्रे परिसरामध्ये काँग्रेसकडून सध्या जल्लोष सुरू झालेला आहे। त्या ठिकाणी आता मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे जमायला सुरुवात झालेली आहे। मुंबईतील वांद्रे परिसरामध्ये विद्यार्थी देखील एकवटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सीजेपीच्या आंदोलनाला एकीकडे मोठं यश आलेलं आहे आणि आता वांद्रे परिसरात काँग्रेसकडनं हा जल्लोष सुरू झालेला आहे। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत तिथून थेट जोडले गेलेले आहेत। गोविंद, आपण पाहतोय आता देशभरामध्ये विद्यार्थ्यांकडनं जल्लोष केला जातोय। काँग्रेसकडून आता वांद्रे परिसरामध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय। काय घडतंय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच एकूणच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्यानंतर बांद्रा बँडस्टँड या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी असतील, त्याचबरोबर तरुण जे असतील ज्यांचे हे मोठ्या प्रमाणात जमल्याचं पाहायला मिळते। आपण जर बघत असाल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तिरंगे आहेत, ते झेंडे घेऊन हे सगळे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। देशभक्तीच्या घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी दिल्या जात असल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि एकूणच संपूर्ण बांद्रा जो परिसर आहे तरुणाई आणि त्याचबरोबर काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या घोषणांनी दमदमून गेल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये खास करून काँग्रेसच्या ज्या खासदार आहेत, वर्षा गायकवाड असतील, त्याचबरोबर आमदार असलम शेख असतील, त्याचबरोबर दुसरे आमदार जे आहेत या ठिकाणी तेही या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणात यापूर्वी ज्यावेळेला काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनासाठी आले होते त्यावेळेला त्यांची धरपकड करण्यात आली होती, परंतु मोठ्या प्रमाणात नेते पदाधिकारी आणि जनजी झाल्यामुळे या ठिकाणी पुन्हा पोलिसांनी आंदोलनाला जे आहे ते परवानगी दिल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि एकूणच या संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते आंदोलन जे आहे किंवा जल्लोष जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे। आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ते बांद्रा परिसरात आपण पाहतो आहोत। वेगवेगळे बॅनर पोस्टर घेऊन हे सगळे जे तरुण असतील किंवा काँग्रेसचे पदाधिकारी असतील, त्याचबरोबर गांधीवादी कार्यकर्ते तुषार गांधी असतील, ते सुद्धा या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत